नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण पाहत आहोत कंपॅरिझन ऑफ रँकिंग आणि काल आपण याबद्दल थोडं बेसिक क्लिअर केलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल बघूयात. पहिला आहे एच ग्रेटर दॅन आय, आय ग्रेटर दॅन इक्वल टू के ग्रेटर दॅन एल इक्वल टू एम. ठीक आहे, आणि यावर दिलेले आहेत कन्क्लुजन. आता आपण जर पाहिलं तर एन पासून डावीकडे चिन्हांचे चेहरे असे येतात बघा, डावीकडे येतात, आणि एन पासून इकडे चिन्हांचे चेहरे उजवीकडे येतात. म्हणजे इथे हा जो एन आहे याला म्हणायचं मध्यस्थ. ठीक आहे, हा सेंटर पॉईंट येतो, कारण एन पासून चिन्हांचे चेहरे बदलतात, इथून उजवीकडे होतात आणि इकडे डावीकडे. आता कधीही जर हा झाला मध्यस्थ, हा एन झाला मध्यस्थ, कारण चिन्हांचे चेहरे इथून बदलतात. मग जेव्हा केव्हा कन्क्लुजन मध्यस्थाच्या डावीकडील आणि उजवीकडील घटकामध्ये येईल तेव्हा ते चूक करावे. जर समजा या एलचा आणि इकडल्या ओचा काही कन्क्लुजन आलं तर ते सरळ सरळ चुकीचं ठरते. पहा, पहिला आहे एच ग्रेटर दॅन एस. आता एच कुठे आहे? हा आहे एच, आणि एस कुठं आहे? इकडे आहे. म्हणजे एच आणि एस हे मध्यस्थाच्या डावीकडे आणि उजवीकडे आहेत, म्हणून यांचा संबंध येणार नाही. हे कन्क्लुजन इथे चुकीचं ठरते. त्यानंतर आय ग्रेटर दॅन एन. बघा, आय आहे इथे आणि एन, हा यांचा एन सुटतो बघा. यांचा आणि यांचा संबंध येतो, परंतु मध्यस्थाच्या डावीकडील उजवीकडील घटकांचा संबंध येत नाही. परंतु या मध्यस्थाचा यांच्यासोबत आणि या मध्यस्थांचा यांच्यासोबत दोघांसोबतही संबंध येतो. ठीक आहे, मग आता आय आणि एन पर्यंत कोणकोणती चिन्ह आहेत बघा. इथं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, इथं आहे ग्रेटर दॅन. ठीक आहे, पहिला आहे ग्रेटर दॅन इक्वल, त्यानंतर आहे ग्रेटर, त्यानंतर इक्वल, परत आहे ग्रेटर दॅन इक्वल. आणि आपण पाहिलं यामध्ये सर्वात आधीचं प्रेफरन्स कोणाला द्यायचं आहे? ग्रेटर दॅनला द्यायचं आहे. म्हणजे इथे जे आहे ग्रेटर दॅन इक्वल टू, हे ग्रेटर दॅन बरोबर आहे, आय ग्रेटर दॅन एन, कारण या सर्व चिन्हांमध्ये सर्वात पहिला प्रेफरन्स द्यायचा ग्रेटर दॅनला. त्यानंतर तिसरा आहे के ग्रेटर दॅन आर. के आहे इथे आणि आर आहे इकडे, म्हणजे हे दोन्ही घटक मध्यस्थाच्या दोन विरुद्ध बाजूला आहेत, यांचा संबंध लागणार नाही. त्यानंतर एन लेस दॅन एस. एन एन आहे मध्यस्थ आणि एस आहे. ठीक आहे, यांचा संबंध येऊ शकतो. यांच्यामध्ये चिन्ह कोणकोणते आहेत? इथे आहे लेस दॅन, लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे, पहा, लेस दॅन, त्यानंतर लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन आणि इक्वल. या सर्वांमध्ये प्रेफरन्स कोणता द्यायचा? या लेस दॅनलाच. मग हा कुठेही येऊ, म्हणजे एन लेस दॅन एस, हे कन्क्लुजन इथे बरोबर येते. त्यानंतर ओ लेस दॅन एस, हा आहे ओ इथे आणि हा एस, यांच्यामध्ये एक तरी लेस दॅन आला काय? आला, म्हणजे इथे ओ लेस दॅन एस बरोबर येते. त्यानंतर आहे एल लेस दॅन ओ. हा आहे इथे ओ आणि एल आहे इकडे मध्यस्थाच्या दोन विरुद्ध बाजूला, म्हणजे यांचा संबंध येणार नाही. दुसरं कन्क्लुजन, आता इथे के आहे मध्यस्थ. बघा, चिन्हांचे चेहरे इकडे आहेत आणि के पासून चिन्हांचे चेहरे इकडे आहेत, म्हणजे के झाला आपला मध्यस्थ. मग एच आणि एन, एच आहे इकडे आणि एन आहे इकडे, यांचा संबंध येणार नाही. एन आय, एन आहे मध्यस्थाच्या उजवीकडे, आय मध्यस्थाच्या डावीकडे, यांचा पण संबंध येणार नाही. आय लेस दॅन के, आयचा आणि केचा संबंध येतो, कारण मध्यस्थांचा दोघांसोबतही संबंध येतो. मग आय पासून के पर्यंत कोणकोणते आहेत? पहिला आहे लेस दॅन इक्वल, त्यानंतर लेस दॅन. ठीक आहे, मग दोघांमध्ये प्रेफरन्स कोणाला देणार? लेस दॅनला, म्हणजे यांचा आउटपुट काय निघेल? आय लेस दॅन के. आहे का? आय लेस दॅन के बरोबर आहे. त्यानंतर एन लेस दॅन के. बघा, इथे काय दिलं? एन लेस दॅन के, आणि विधानामध्ये के डावीकडे आहे, एन उजवीकडे. निष्कर्षामध्ये एन डावीकडे, के उजवीकडे. आपल्याला विधानानुसार मांडायचे. विधानामध्ये के कोणीकडे आहे? के आहे डावीकडे आणि एन आहे उजवीकडे. ठीक आहे, के पासून एन पर्यंत कोणकोणते आहे? साइन ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे आणि इक्वल आहे. मग यामध्ये कोणाला प्रेफरन्स देणार? ग्रेटर दॅनला. म्हणजे के कसा येणार? ग्रेटर दॅन एन. उघडं तोंड कोणाकडे? के कडे आहे. उघडं तोंड के कडे आहे. के ग्रेटर दॅन एन,
हा कन्क्लुजन इथे बरोबर येतो. बघा इथे आता आपल्याला इथे विधान तोडून दिलेले आहेत. आपल्याला यांना सर्वप्रथम जोडायचे. मग एच पासून सुरुवात करूया आपण. एच ग्रेटर दॅन एल, त्यानंतर एल कुठे? हा एल ग्रेटर दॅन इक्वल टू एम, त्यानंतर एम इक्वल टू एस आणि एस ग्रेटर दॅन इक्वल टू आर. ठीक आहे. आता इथे मध्यस्थ आहे का? इकडे चिन्हांचे चेहरे आहेत आणि हे नाही, म्हणजे इथे सारखेच आहेत. ठीक आहे. आता पहिला आहे एच आणि आर चा संबंध. इथे मध्यस्थ नाही, कारण चिन्हांचे चेहरे असे आहेत डावीकडे. मग एच आणि आर मध्ये हा इथे आहे एच आणि इकडे आहे आर. एच आणि आर मध्ये कोणकोणते साईन आहेत? ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल आहे, इक्वल आहे, परत ग्रेटर दॅन इक्वल आहे. यामध्ये प्रेफरन्स कोणाला देणार? ग्रेटर दॅनला. म्हणजे इथे काय येणार? एच ग्रेटर दॅन आर आहे का? बरोबर आहे. दुसरं एल आणि के मध्ये संबंध आहे. हा इथे एल आणि सॉरी हा आर आहे आर मध्ये. आता एल पासून आर पर्यंत कोणकोणते आहेत? परत ग्रेटर दॅन इक्वल आहे, त्यानंतर इक्वल आहे, ग्रेटर दॅन इक्वल आहे. आता जेव्हा ग्रेटर नसेल आणि ग्रेटर दॅन इक्वल आणि इक्वल मध्ये असेल तर मात्र प्रेफरन्स द्यायचा ग्रेटर दॅन इक्वलला. म्हणजे याचा आउटपुट निघेल एल ग्रेटर दॅन इक्वल टू आर. म्हणजे हे इथे बरोबर आहे. आता आहे एच ग्रेटर दॅन इक्वल टू एस. हा एच आणि एस यांच्यामध्ये बघा एच आणि एस ग्रेटर दॅन आहे पहिला, त्यानंतर आहे ग्रेटर दॅन इक्वल, त्यानंतर इक्वल. यामध्ये प्रेफरन्स कोणाला देणार? ग्रेटर दॅनला, सॉरी ग्रेटरला. मग इथे एच ग्रेटर दॅन एस, इथे काय आहे? एच ग्रेटर दॅन इक्वल टू एस. म्हणजे हा तिसरा निष्कर्ष चुकीचा आहे. चौथा आहे एस लेस दॅन इक्वल टू एल. इकडे एस आहे आणि इकडे एल आहे. आपण विधानानुसार मांडून घेऊया. एल डावीकडे आहे, एस उजवीकडे. यांच्यामध्ये चिन्ह कोणते आहेत? ग्रेटर दॅन इक्वल आहे आणि इक्वल आहे. मग या दोघांमध्ये प्रेफरन्स कोणाला देणार? ग्रेटर दॅन इक्वलला. म्हणजे याचा आउटपुट काय निघते? एल ग्रेटर दॅन इक्वल टू एस. उघडं तोंड कोणाकडे आहे? एल कडे. इथं पण आहे, म्हणजे एस लेस दॅन इक्वल टू एल हे बरोबर आहे. धन्यवाद.